लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। फेब्रुवारी आणि मार्चचा निधी एकत्रित जमा झालेला आहे। सरकारकडून हे गिफ्ट मिळालेलं आहे। गेले काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला फेब्रुवारीचा हप्ता जमा करण्यात आलाय। सोबतच मार्चचाही हप्ता वर्ग करण्यात आलेला आहे। ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली असली तरी काही लाभार्थ्यांनी माहिती भरताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडल्याचं समोर आलंय। अशा लाभार्थी महिलांना त्यांच्या अर्जातील माहिती दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईनच्या माध्यमातून पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्यात आली। ही सुधारणा करण्याची सुविधा 31 मार्चपर्यंत उपलब्ध असणार आहे। तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। बहिणींनो, आजच्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा बहिणींनो, सरकारने लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय आज या ठिकाणी घेतलेला आहे। त्यामुळे बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे। कारण बहिणींनो, तुमच्याकडे आता फक्त अवघे 10 दिवस या ठिकाणी शिल्लक आहे। जर का तुम्ही हे काम केलं नाही तर तुमचा हप्ता या ठिकाणी कायमचा बंद होणार आहे। सरकारने नवीन या ठिकाणी बदल केलेला आहे। त्यामुळे सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। बहिणींनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला फेब्रुवारी मार्च हप्त्याविषयी सुद्धा सर्व माहिती या ठिकाणी मिळणार आहे। म्हणून पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या बहिणींनी पटापट खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे, त्यावर क्लिक करून ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर बघा बहिणींनो, जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट मेन टॉपिकला सुरुवात करतो। लक्ष द्या, लाडकी बहीण योजनेच्या 3ऱ्या टप्प्यामधील पडताळणीसाठी आता केवळ शेवटचे 10 दिवस या ठिकाणी शिल्लक आहेत। बहिणींनो, शेवटचे 10 दिवस या ठिकाणी शिल्लक आहेत। या 10 दिवसांमध्ये जर का तुम्ही हे काम केलं नाही तर तुमचा हप्ता कायमचा बंद होणार आहे। तर ते काम काय समजून घ्या। तर बघा बहिणींनो, 31 मार्चपर्यंत लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित केली जाणार आहे। म्हणजेच 31 मार्चपर्यंत तुम्हाला केवायसी करायची सांगितलेली आहे। किती बहिणींनी केवायसी केलेली आहे सांगा बरं। ज्यांची झाली असेल त्यांनी सांगा की सर माझी झालेली आहे। ज्या बहिणींची केवायसी झाली नसेल त्यांनी सांगा की सर माझी केवायसी झालेली नाहीये। कारण बहिणींनो, 31 मार्च ही शेवटची तारीख आहे। म्हणजेच अवघे तुमच्याकडे फक्त 7 ते 8 दिवस या ठिकाणी उरलेले आहे। या 7 ते 8 दिवसांमध्ये तुम्हाला केवायसी करून घ्यायची आहे। जर केवायसी केली नाही तर तुमचा लाभ हा कायमचा बंद होणार आहे। तुम्हाला यापुढे पैसे मिळणार नाहीयेत। तर पटापट सर्वांनी केवायसी करा बरं। ज्यांची झाली असेल त्यांनी झाली लिहून पाठवा। ज्यांची झाली नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर माझी केवायसी झालेली नाहीये। त्यांची केवायसी मी फ्रीमध्ये करून देणार आहे। त्यांना काही अडचण येत असेल तर ती अडचण सुद्धा दूर करून देणार आहे। आता बघा बहिणींनो, अपात्र महिलांची संख्या ही वाढण्याची शक्यता आहे। कारण आतापर्यंत 45 लाखापेक्षा जास्त महिलांना या योजनेमधून वगळण्यात आलेला आहे। दुसरी गोष्ट, अटी आणि नियमांचं पालन न करणाऱ्या लाडक्या बहिणींवर कारवाई देखील करण्यात येत असल्याचं समोर आलेलं आहे। आणि ई केवायसी अखेरचा टप्प्या त्या ठिकाणी आहे। पण जानेवारी नंतर लाडकीन बहिणींच्या खात्यामध्ये एकही हप्ता आलेला नाहीये। तर बघा बहिणींनो, जानेवारीचा तुम्हाला हप्ता आलेला आहे, यानंतर तुम्हाला एकही हप्ता आलेला नाहीये। म्हणजेच जानेवारी महिन्याच्या नंतर तुम्हाला फेब्रुवारीचे 1500 रुपये आलेले नाहीयेत, मार्च महिन्याचे 1500 रुपये आलेले नाहीयेत। बहिणी प्रश्न विचारता आहे की सर आम्हाला पैसे कधी मिळणार आहे, सर पैसे कधी येणार आहे। तर बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। कारण बहिणींनो, येत्या 7 ते 8 दिवसांमध्ये तुम्हाला हे पैसे या ठिकाणी जमा होणार आहे। अगदी बहिणींनो, उद्यासुद्धा तुमच्या खात्यावर हे पैसे येऊ शकतात। कारण सरकारने त्या संदर्भात सर्व हालचाली सुरू केलेल्या आहे। म्हणजेच उद्यापासून पुढील 6 दिवस, बहिणींनो उद्यापासून पुढील जे काही 6 दिवस आहे, या 6 दिवसांमध्ये तुम्हाला कधी पैसे येऊ शकतात या संदर्भात सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। आणि बहिणींनो, 31 मार्च ही शेवटची तारीख आहे। तर सर्वांनी पटापट 31 मार्चच्या आत केवायसी करून घ्यायची आहे। तर बहिणींनो, काळजी करू नका। आता किती रक्कम मिळणार समजून घ्या। तर ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आलेला होता त्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहे। 3000 कसे मिळणार आहे तर 1500 रुपये त्यांचे असणार आहे फेब्रुवारी महिन्याचे, 1500 रुपये असणार आहे मार्च महिन्याचे, असे टोटल 3000 त्यांना मिळणार आहे। ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आलेला नाहीये त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला जानेवारीचा हप्ता आलेला नाहीये। त्यांना टोटल 4500 रुपये पाठवले जाणार आहे। हे 4500 रुपये कसे मिळणार आहे समजून घ्या।
जानेवारीचे 1500, फेब्रुवारीचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 असे टोटल 4500 रुपये त्यांना मिळणार आहे. आणि ज्यांना जानेवारीचा हप्ता आलेला आहे त्यांनी कमेंट करून सांगायचे की सर मला जानेवारीचे पैसे आलेले होते. तर त्या बहिणींना टोटल 3000 रुपये पाठवले जाणार आहे. आणि उद्यापासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. तर बहिणींनो, अपडेट कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.